पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील अज्ञात महिलेचे जळीत प्रकरण उघडकीस आणून पतीसह एकूण 3 आरोपी अटक. दिनांक 6/4/2026 रोजी पोलीस स्टेशन डाबकी रोड अन्नपूर्णा माता मंदिर लगत असलेल्या फर्स्ट चॉईस गॅरेजकडून पूर्वेकडे जाणाऱ्या कच्च्या लेआउट लगत एका स्त्रीचे अर्धवट जळालेले प्रेत मिळून आले होते. प्रेताचा चेहरा जाळून प्रेताची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत प्रेत मिळून आले होते. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके स्थागु शा अकोला, पोलीस निरीक्षक दीपक कोळी पोस्टे डाबकी रोड अकोला यांनी मृतकची ओळख पटावी व मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अकोला येथील पथक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक तसेच पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथील पथक नियुक्त करण्यात आले होते. सदर मृतक स्त्रीची ओळख पटण्याकरिता शोधपत्रिका तयार करून शहरामध्ये तसेच व्हॉट्सॲप व इतर समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते. या दरम्यानच दिनांक 8/4/2026 रोजी संशयित आरोपी नामे सादिक शाह तसरीफ शाह वय 29 वर्षे रा नांदखेडा पोस्ट टिटवा ता मंगरुळपीर जी वाशिम यांनी पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे हजर येऊन त्याची पत्नी नामे रवीना मोहन पवार वय 24 वर्षे हिचे सोबत वाद होऊन तिचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे सांगितले होते. सदर तपासावस्थान मृतक रवीना हिचेशी वाद होऊन तिची हत्या झाली त्यावेळी आरोपी आई नामे नुराबी तसरीफ शाह वय 59 वर्षे व्यवसाय घरकाम रा ग्राम नांदखेडा पोस्ट टिटवा ता मंगरुळपीर जी वाशिम हे दोघेही भगतवाडी गल्ली क 12 येथील घटनास्थळी हजर होती. मृतकाची विल्हेवाट करणेकामी आरोपीचा जावाई नामे इरफान शाह रसूल शाह वय 35 वर्षे रा इंदिरा आवास बार्शी टाकळी ता बार्शी टाकळी जी अकोला याने देखील आरोपीला सहकार्य केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने मुख्य आरोपी 1 सादिक शाह यास दिनांक 8/4/2026 रोजी व आरोपीची आई 2 नुराबी शाह आरोपीचा जावाई 3 इरफान शाह यांना दिनांक 9/4/2026 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपितांना दिनांक 13/4/2026 पावेतो पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सदर गुन्ह्यातील मृतक महिला हिचे अंदाजे 10 ते 15 दिवसांचे बाळ नामे कबीर यास दिनांक 8/4/2026 रोजी उपचाराकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथे दाखल करण्यात आले आहे. बाळाला डिस्चार्ज झाल्यानंतर बाळाला बालकल्याण समिती यांचे मार्गदर्शनाखाली उत्कर्ष शिशुगृहामध्ये ठेवण्याची तजवीज ठेवली आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांत बी रेड्डी साहेब, उपविभागीय अधिकारी श्री सुदर्शन पाटील साहेब यांचे मार्गदर्शनामध्ये पोलीस निरीक्षक श्री दीपक कोळी, पोनी शंकर शेळके स्थागु शा, तपास अधिकारी पोनी श्री अभिषेक अंधारे, उपनी अनिल चव्हाण, हवा उमेश पाटील, उमेश सुगंधी, मंगेश इंगळे, गुन्हे शोध पथकातील उपनी दीपक तायडे, हवा प्रवीण इंगळे, नापोकोंग राजेश ठाकूर, कोंग मंगेश गीते, स्टेट डाबकी रोड यांनी केली. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.